मला तर माझ्या किचनसाठी जेवढ्या वस्तू घेऊ ना तेवढ्या कमीच वाटतं, म्हणूनच मी काल डीमार्टला गेले होते आणि तिथून हे एअरटाईट कंटेनर घेऊन आले. बस याचे रॅपर्स आणि स्टिकर्स काढून क्लीन आणि ड्राय करून ते बाजूला ठेवले, कारण प्रत्येक किचनची एक वेगळीच गोष्ट असते. ज्यावेळी किचन नॉन मॉड्युलर असतं तर तेव्हा त्याला ऑर्गनाईज करण्यासाठी प्रॉब्लेम तर येतातच, कारण प्रत्येक गोष्ट व्हिजिबल असते. जर चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज नाही केले तर किचन एकदमच क्लटर्ड दिसतं. माझं किचन पण नॉन मॉड्युलर आहे, म्हणून माझं किचन ऑर्गनाईज करण्यासाठी मला अशा कंटेनरची गरज होती, जे स्पेस सेव्हिंग पण असतीलच आणि बजेट फ्रेंडली देखील असतील. म्हणून मी डीमार्टमधून एवढे सारे कंटेनर घेऊन आले, कारण या आधीचे वापरत असलेले कंटेनर प्लास्टिकचे होते आणि स्टीलचे पण होते. त्यामुळे कोणत्या कंटेनरमध्ये कोणती वस्तू ठेवली हे समजण्यासाठी मला सर्वच कंटेनर ओपन करून पाहायला लागायचे. आणि बरेच कंटेनर हे एअरटाईट देखील नव्हते. त्याच्यामुळे काय व्हायचं की माझी आत ठेवलेली जी ग्रोसरी होती ती खराब होऊन जायची. म्हणून मी हे काचेचे कंटेनर घेऊन आले. तर या कंटेनरचे एक खासियत आहे, ती म्हणजे ते स्पेस सेव्हिंग बरोबरच ट्रान्सपरंट एअरटाईट देखील आहेत आणि आपल्या किचनला अस्थेटिक लुक देखील देतात आणि ग्रोसरी देखील व्हिजिबल होते. जेव्हा या छोट्या छोट्या गोष्टींनी किचन सजतं ना, तेव्हा त्याचा आनंद काही वेगळाच लेवलचा असतो. तुम्हाला पण माझ्यासारखे आपले घर आणि किचन सजवायला आवडत असेल तर मला नक्की कमेंट करा की माझं ऑर्गनायझेशन कसं वाटलं. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.